दिवसामध्ये हे सरकारने केलेलं षडयंत्र, सरकारच्या माध्यमातून घडवलेलं षडयंत्र ते यासाठी की मागच्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून सोशल मीडियावर काही म्हणजे गोष्टी व्हायरल होत होत्या, ते थांबवण्याचं काम शासनाने केलेलं नाही। जेव्हा की समाजातून विद्रोह होता की ते काम अंडरग्राऊंड नको आहे, त्याच्या 5-6 बैठका झाल्या, ते थांबवा, अन्यथा 1 तारखेला येऊन आम्ही थांबवू अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना मोठ्या प्रमाणात बातम्या आलेल्या आहेत सर्व वृत्तपत्रात। असं असताना शासनाला हे थांबवता आलं असतं, करता आलं असतं, किंवा जर काही लोक भडकवत आहेत तर त्यांना बंदी करता आलं असतं, की काही त्याचा प्रतिबंध घालता आला। परंतु शासनाला मुळात हे नको होतं, शासनाला हे करून घ्यायचं होतं आणि म्हणून शासनाने पुन्हा त्या लोकांना येऊ दिलं। जेव्हा की आता झाल्यानंतर म्हणजे हे सर्व झाल्यानंतर वर्धा रोड पासून त्यांनी सर्व रस्ते जाम केले, थांबवलं, लोकांचं ट्रॉफिक अडवलं, परंतु 1 तारखेला लोक काम थांबवायला येणार हे जग जाहीर असताना त्यांना तिथपर्यंत येऊ देणं, पोलिसांच्या उपस्थितीत पोलिसांनी बाहेर निघणं आणि आंदोलनकर्त्यांनी आतमध्ये जाणं आणि मग त्यांना अजून चिथावणी देणं, या पद्धतीचा जो प्रकार झाला तर शासन याला जबाबदारी असेल। शासनाने जाणून हे का केलं तर शासनाने यासाठी केलं की शांतताप्रिय हा जो म्हणजे ही जी दीक्षाभूमी आहे याला गालबोट, कारण आजपर्यंत जे इतिहासात लागलं नाही ते लावायचं होतं, हा एक प्रकार आहे। दुसरा असा की म्हणजे यांना जमीन द्यायची नाही, जेव्हा की ह्या जमिनीच्या विरोधात म्हणजे अंडरग्राऊंड मध्ये म्हणजे आमची जमिनीवर जे काही काम करतात ते शासनाने द्यावे, जेव्हा की लीजवर 99 वर्षाच्या लीजवर अनेकदा ह्या जमिनी दिलेल्या आहेत, अनेक संस्थांना दिलेल्या आहेत आणि 40 वर्षापासून स्मारक समितीची मागणी आहे ना, ती मागणी असताना आणि ती जमीन पडीक आहे म्हणजे खूप काही उपयोगाची नाही, ती यांच्या जर स्वाधीन केली असते तर यांचं जे यांनी फेज 2 मध्ये जे काम दाखवलं, फेज 1 होती ही, फेज 2 मध्ये काम दाखवलं, त्या फेज 2 मध्ये सर्व यांना करता आलं पण यांना करायचं नव्हतं। जेव्हा ते आता होम मिनिस्टर आता बोलले हाऊस मध्ये होम मिनिस्टर जाळपोळ झाल्यावर किंवा तिथं दुवा दिसत असल्यावर तिथं म्हणतो की काम बंद, ठीक आहे, त्याच्या आधी जेव्हा की त्यांचाच मतदारसंघ आहे, त्यांचं गाव आहे, त्यांचं पालकत्व नागपूरला आहे, होम मिनिस्टर आहेत ते, ह्या सर्व गोष्टी असताना त्यांनी त्याला आधी पायबंद घातला नाही। मग का घातला तर आता हे जर थांबवलं तर मग आता पावसाळा आहे, पाणी साचेल, मग स्तूपात पाणी जाईल, म्हणजे ह्या अनेक गोष्टी म्हणजे पुन्हा समाजात विद्रोह व्हावा आणि जे काही चांगले कार्यकर्ते आहेत, आंदोलन करते आहेत किंवा न्यायाच्या साठी जे लोक भांडतात त्यांना गुन्ह्यात अडकवणे हा तो त्यांचा दुहेरी उद्देश होता। त्यात त्यांनी म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बदनाम करणे, तुमच्याच लोकांनी हे केलं असं दाखवणे आणि मग गुन्हे दाखल करणे आणि मग त्यांना सफर करणे आणि मग म्हणायचं की ठीक आहे आता मग आम्ही मागे घेतो, हे जे प्रकार आहेत तर याची गरज नसताना काही गोष्टी त्यांनी जाणून केल्या आणि शासन याला जबाबदार आहे असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आपलं म्हणायचं आहे। त्याला त्यांच्यात आपसात आधी समन्वय नव्हता, माजी अध्यक्ष म्हणून किंवा आजी अध्यक्ष म्हणून गवईंनी एक भूमिका घेतली, समितीचे अध्यक्ष आणि सचिव म्हणून फुलझेले आणि भंतेजींनी एक भूमिका घेतली, NMRD कडे यांचा ऍग्रीमेंट झालाय समितीची भूमिका म्हणजे अध्यक्ष सचिवांनी NMRD सोबत आणि शासनासोबत केलेला करार, त्या करारानुसार काम सुरू होतं, 8-9 महिने झाले होते त्या सर्व कराराला। अशा वेळेस जे त्यांचा अंतर्गत जो काही वाद होता त्याच्यातून थोडंसं पुढे आला, दुसऱ्यांनी दुसरी बाजू घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या लक्षात आलं तर समन्वय म्हणजे स्मारक समिती एकत्र आली, स्मारक समितीने एकत्रितपणे त्या गोष्टीचं समर्थन केलं, परंतु जेव्हा मग हे जास्त झालं तेव्हा मग हे थांबवण्यात आलं। परंतु स्मारक समितीनं खूप प्रयत्न केले, 5 बैठका झाल्या, मी त्या सर्व बैठकांमध्ये इंजिनियर असोसिएशनची बैठक असो किंवा त्यांच्या कुंभारे सभागृहातली बैठक असो, आंबेडकर कॉलेजच्या, ह्या सर्व बैठकांमध्ये गेलो। त्यानंतर खासगीमध्ये सुधीर फुलझेलेच्या घरची बैठक असो, स्मारक समितीच्या कार्यालयातली गजगाटींची बैठक, हा भंतेजींच्या विहारातली बैठक असो, ह्या सर्व बैठका झाल्या, यात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण तो शेवटी मार्ग निघाला नाही आणि मग जे अननोन पर्सन आले, आता हे जे बोलतात, आता तुम्ही
बोंडे साहेबांना जो प्रश्न विचारला, अननोन पर्सन ज्याला कोणीच काही ओळखत नाही, काही त्याचं नाव गाव माहित नाही, अशा लोकांनी काही गोष्टी म्हणजे ज्याला म्हणजे असंवैधानिक ज्या गोष्टी घडून आल्या त्याला ती मंडळी जबाबदार आहे. अजूनही पोलीस त्यांना पकडू शकली नाही. मात्र जे नोन चेहरे होते म्हणजे सार्वजनिक कामातले, समाजातले, अशा लोकांवर मात्र त्यांनी गुन्हे दाखल केले. त्या लोकांना उत्तर दिलं नाही आणि यासाठी शक्य नाही. गावात असतो, शेतात असतो, शहरात नसतो. शहरामध्ये ते आखीव पत्रिका असते, आखीव पत्रिका आहे. आखीव पत्रिका त्या दोन्ही आखीव पत्रिका समाज माध्यमात टाकल्या आहेत आणि त्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्या आखीव पत्रिका तो काही लोक आता मात्र फिरूच आहे, तो खोबऱ्याकडे जो आहे ना तो सरळ आहे. त्यांनी त्या पद्धतीने जे काही केलं ना ते चुकीचं आहे. हे सर्व प्रॉपर प्रोसेसनुसार ते सर्व झालं आहे, ऑन रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे ते याच्यावर नाही अशातला भाग नाही. जमीन होती जसं होतं तसं आता त्यांनी करावं. पूर्ण शासनाने थांबवण्याचा निर्णय घेतला, समितीने घेतला, समाजाने सुद्धा तो निर्णय घेतला. असं त्यांच्या सोबतच आहे. त्याच्यामुळे जशी जमीन होती तशी करावं, त्वरित करावं. याचं त्यांनी खूप मुद्दा लिहिला आहे पत्रपरिषदेत सरांनी की कारण आता धम्मचक्राच्या पूर्वी ह्या सर्व गोष्टी व्हाव्यात जसं आधीच होतं. समितीच्या कार्यप्रणालीमध्ये ट्रान्सपरन्सी नाही, त्याच्यामुळे हा जो कॉन्ट्रडिक्शन झालेला आहे. तर ते नाही, हा विषय समितीचा नाही, हा एनएमआरडीचा शासनाचा आहे. काम समिती नाही करत होती, काम शासन करत होतं. शासनाच्या मान्यतेतून एनएमआरडी त्यांनी केलं. त्याचा पंकज पाटील जो इंजिनियर आहे तो करत होता आणि कडू नावाचा जो ग्रस्त आहे त्यांचा वास्तुविशारद तो त्या नोएडाच्या कंपनीचा तो ही मंडळी करत होती. समितीचं फक्त मान्यता देण्याचं काम आहे. समितीचं काही काम, पैसाही समितीच्या खात्यात 5 पैसे नाही. हा पैसा सुद्धा एनएमआरडीच्या खात्यात आहे. आणि आता जे सर बोलले की आपला त्याचे मुद्दा की हा पैसा शेड्यूल कास्टचा का जनरल फंड का नाही वापरत तुम्ही? समाज कल्याणचा पैसा का वापरतो? समाज कल्याणचा पैसा कशासाठी? समाजाच्या उत्थानासाठी, हितासाठी, आरोग्य असो, शिक्षण असो, याच्या डेव्हलपमेंटसाठी. हा काही सार्वजनिक हे करण्यासाठी नाही. जर तुम्ही रामटेकचं मंदिर असो किंवा कोराडीचं मंदिर असो, हा जो किंवा तो ताजबाबा ट्रस्ट असो, हे जर सार्वजनिक फंडातून डेव्हलपमेंट करतात तर मग हे दीक्षा कोणी सार्वजनिक फंडातून का नाही डेव्हलप? आमच्याच घरातल्या पैशातून का? घरातला पैसा आमच्या घरात उपयोग इकडे येईल ना, शेड्यूल कास्टचा पैसा. त्यांनी शासनाने जाणून हे